मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर मुंबई सीपीचं जे काही ग्राउंड सुरू आहे तर त्याचा जो काही कट ऑफ लागणार आहे तर तो प्रत्येक कॅटेगरीसाठी किती लागणार आहे की जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली आणि तंतोतंत कळेल की मी आता एवढे मार्क जर घेतले तर मी पोलीस दलामध्ये भरती होऊ शकतो। त्याच्यामध्ये सर्व कॅटेगरींच्या महिला असणार आहे, सर्व पुरुष उमेदवार असणार आहे। एवढे मार्क जर तुम्हाला असतील तर तुम्ही पोलीस होऊ शकता, याच्यापेक्षा कमी असतील तर तुमचे चान्सेस नाही आहे पोलीस होण्याचे। आता 25 मार्क घेणारे सुद्धा पोलीस दलामध्ये भरती होऊ शकतात। तर ग्राउंडमध्ये तुम्हाला किती मार्क घ्यायचे सगळं काही मी सांगणार आहे। लेखी परीक्षा कधीपर्यंत होईल, काय होईल, सगळीच अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये कॅटेगरीनुसार देणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा। जर काही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा। पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आता शेअर करून द्या। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, नुकतंच चालक पोलीस शिपायाच्या भरतीची पूर्णपणे मित्रांनो ग्राउंडची प्रोसेस पार पडलेली आहे आणि महिला उमेदवारांची सुद्धा। तर ज्या महिलांचं ग्राउंड मिस झालेलं होतं तर त्यांचं 14 ऑगस्ट 2024 रोजी ज्यांचं मिस झालेलं होतं म्हणजे काही कारणास्तव ते ग्राउंडला जाऊ शकत नव्हते, अशा महिला उमेदवारांना 14 ऑगस्टला बोलवण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये जे पुरुष उमेदवार होते की ते सुद्धा ग्राउंडला जाऊ शकले नाही, पाण्यामुळं असो किंवा काही अडचणींमुळं ग्राउंड त्यांना देता आलं नाही आहे। तर अशा उमेदवारांना 10 ऑगस्ट 2024 रोजी बोलवण्यात आलेलं आहे मुंबईला। या ठिकाणी संपूर्ण परिपत्रकामध्ये ॲड्रेस देण्यात आलेला आहे, तर तुम्ही तो वाचून घ्या। आणि ज्या तारखेला तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला वेळेवर हजर राहायचं आहे, ही सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे, ठीक आहे। आता त्याच्यानंतर समोरची अपडेट। अगोदर लक्षात घ्या की जो काही कट ऑफ आहे तो कशा पद्धतीने तयार केला जातो हे कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कशा पद्धतीने, ठीक आहे। तर समजा एखादा जिल्हा आहे, आता या ठिकाणी किती जागा निघालेल्या आहेत, त्याच्यानंतर तिथं अर्ज किती आलेले आहे, तिथला पेपर कसा होता, विद्यार्थ्यांनी किती मार्क घेतले, या सगळ्या गोष्टी मेरिट तयार करण्यासाठी डिपेंड करतात। मेरिट या गोष्टींवरती तयार होतं, ते मी तुम्हाला आता सांगतो की कोणत्या कॅटेगरीसाठी किती। पाहू शकतात की मुंबई पोलीसवरती लेखी परीक्षा कट ऑफ आणि तुम्हाला लेखी परीक्षा कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या। तर पाहू शकतात की अगोदरच मित्रांनो पाण्यामुळं पावसाचं वातावरण आहे, पाणी पडतोय आणि त्याच्यामुळं उमेदवारांचं नुकसान झालेलं आहे आणि महिला उमेदवारांचं मुंबईला तर होतच आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळं कट ऑफ कमी लागेल, 25 वाला सुद्धा पोलीस होऊ शकतो, ते कसं ते मी तुम्हाला आता सांगतो। तर बघा, कास्ट देण्यात आलेली आहे, त्याच्यानंतर मेल, त्याच्यानंतर फिमेल। इकडे पाहू शकतात ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ लागणारे 41 ते 30च्या दरम्यान। आता महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, ओपनसाठी आता मागच्या वर्षी जर आपण मुंबईचा कट ऑफ काढला तर ओपनसाठी 42-44 लागलेला होता जवळपास आणि महिला उमेदवारांसाठी लागलेला होता 30च्या जवळपास। मागच्या वर्षी कट ऑफ महिला उमेदवारांसाठी 30 लागलेला होता ओपन महिला उमेदवार। त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी EWS आहे। आता बघा, एक गोष्ट अगोदर क्लिअर करा की आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती पार पडलेली आहे आणि त्या ठिकाणी काही उमेदवारांचा म्हणजे काही महिला उमेदवारांचा कट ऑफ 25 पण लागलेला आहे, काहींचा 26 पण लागलेला आहे, काहींचा 30 पण लागलेला आहे, काहींचा 32 लागलेला आहे, लक्षात घ्या। हे सगळं मित्रांनो ग्राउंडवरती डिपेंड करतं, तुम्ही मार्क केवढे घेतलेले त्याच्यावरती डिपेंड करतं, मी तुम्हाला अगोदर बोललो, ठीक आहे। कमी लागला तर चांगली गोष्ट आहे, परंतु मी जे काही तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे मार्क असलेच पाहिजे, ठीक आहे। त्याच्यानंतर EWS 38, मागच्या वर्षी 36 लागलेला होता, पुरुष उमेदवारांसाठी 36 ते 38च्या दरम्यान तुम्हाला मार्क असले पाहिजेत। आणि महिला उमेदवारांसाठी 28, मागच्या वर्षी 25 लागलेला होता महिला उमेदवारांसाठी EWSचा कट ऑफ लेखी परीक्षेसाठीचा, यावर्षी जास्त लागू शकतो, लक्षात घ्या। त्याच्यानंतर समोरचं म्हणजे ओबीसीसाठी लागेल 36 पुरुष उमेदवार, महिला 28, NTB 34 पुरुष उमेदवार, महिला उमेदवार 25। त्याच्यानंतर NTCसाठी लागेल 34 पुरुष, महिला 25। त्याच्यानंतर NTD 34 पुरुष, 26 महिला उमेदवारांसाठी कट ऑफ लागेल। त्याच्यानंतर SBCमध्ये जो काही कट ऑफ लागेल तो पुरुषांसाठी 34 आणि महिलांसाठी 28। आता बघा, जे काही मराठा आरक्षण विद्यार्थ्यांना प्राप्त झालेलं आहे ACBC, त्याच्यामुळे EWSला फायदा आहे, कारण जे मराठा विद्यार्थी होते ते EWSमध्ये फॉर्म भरत होते, त्याच्यामुळं संख्या वाढली आणि त्याच्यामुळं कट ऑफ त्याचा जास्त लागत होता। आता मराठा विद्यार्थ्यांना स्पेशल ACBC आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांचं मेरिट त्यांच्या कॅटेगरीमध्ये लागेल, लक्षात घ्या, ठीक आहे।
तर मग EWSसाठी अर्ज झाले कमी आणि त्याच्यामुळे त्याचा सुद्धा कट ऑफ कमी लागेल EWSचा, म्हणजे हा प्लस EWS विद्यार्थ्यांचा फायदा आहे. त्याच्यानंतर समोरचं SBC मी तुम्हाला बोललो की 34, पुरुष महिला 28. त्याच्यानंतर SEBC विद्यार्थ्यांसाठी 36चा लागेल. त्याच्यानंतर महिलांसाठी 25. त्याच्यानंतर समोरचं आहे VJA, याच्यासाठी लागेल पुरुष 36, महिला 28. त्याच्यानंतर SC कॅटेगरीचे जे काही पुरुष आहे त्यांच्यासाठी 32 लागू शकतो किंवा 34 लागू शकतो आणि महिलांसाठी 25 लागेल डेफिनेटली, डायरेक्टली लक्षात घ्या. त्याच्यानंतर STसाठी पुरुष लागेल 32 आणि महिला उमेदवार 25. तर अशा पद्धतीने सर्व कॅटेगरींसाठी कट ऑफ लागणार आहे. जर एवढे मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही डेफिनेटली पोलीसमध्ये भरती होऊ शकतात. आता समजा 25 मार्कावरती तुम्ही पोलीस कसे होणार आहे लक्षात घ्या. आता समजा एखाद्या उमेदवाराला 25 मार्क आहे, आता महिला उमेदवार आहे, तिला या ठिकाणी ग्राउंडमध्ये 25 आहे आणि तिला जर पेपरमध्ये चांगले मार्क मिळाले 85 वगैरे 80 वगैरे आणि ती कॅटेगरीमध्ये बसते तर ती कट ऑफमध्ये बसेल आणि ती पोलीसमध्ये भरती होऊ शकते. लक्षात घ्या. असं नाही की सर फक्त 25 मार्कावरती, म्हणजे ग्राउंडमध्ये तुम्हाला 25 पाहिजे महिला उमेदवारांना कमीत कमी, म्हणजे लक्षात घ्या याच्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं नाही की सरांनी 25 सांगितलं म्हणजे मी 25 घेईल, जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला 25 असले तुम्हाला चान्स भेटेल मित्रांनो. मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना मिळालेले आणि यावर्षीसुद्धा भेटेल, डेफिनेटली भेटेल. एवढे मार्क असतील तुम्ही पोलीस होऊ शकतात. फक्त जास्तीत जास्त तुम्हाला तयारी करण्याची आवश्यकता आहे. आणि राहिला प्रश्न लेखी परीक्षा, तर लेखी परीक्षा तुमची सप्टेंबरमध्ये मित्रांनो होणार आहे. अशी ऑफिशियल अपडेट तर आलेली नाही आहे, परंतु एक न्यूज आलेली मित्रांनो समोर, त्याची तारीख अजून डिसाईड झालेली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे सर्व लक्षात घ्यायचं आहे. फक्त जास्तीत जास्त तयारी करा, मार्क जास्त घ्या, अभ्यास करा, ग्राउंडची प्रॅक्टिस करा. आणि राहिला प्रश्न पुरुषांचं ग्राउंड, तर पुरुषांच्या ग्राउंडचं हॉल तिकीटची अपडेट कशी मित्रांनो लक्षात घ्या. तर हॉल तिकीट आले नाहीत, लक्षात घ्या. ज्यांचे हॉल तिकीट आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे, उमेदवारांनी चेक करत चाला आहे वेबसाईटवरती. आणि पुरुष उमेदवारांचं 10 तारखेनंतर हॉल तिकीट संदर्भात अपडेट पाहायला भेटणार आहे. लक्षात घ्या. पोलीस शिपाई मुंबई शहरसाठी जशी अपडेट येईल तशी मी देणार आहे. व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आवडलेला असेल तर, आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.